बरं झालं सायली तू आलीस ते. अगं काय केलं तुम्ही हे? आम्ही काय? अगं ती परी बघ ना काय सांगत होती. तू मला उचकत होतं म्हणून. मग उचकवते म्हणून ते बांधून ठेवणार का तू? काय हानला असं तरी बोललाच असतास ना, म्हणून त्यालाच गप्पा केला मी. हो, आणि श्वास अडकून कायमचा गप्प झाला असतो म्हणजे. ए बरंच झालं असतं, कळलं ना. एखादी बॅग गेली असती मागची. काय काय म्हणाला? बॅग गेली असती काय बॅग गेली असती? अरे माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? आणि तो खरंच गेला असता तर काय केला असता आपण? आधीच आपल्या हातून एक. हॅलो, हो बोलतेय. आपण पोलीस? काय पोलीस? म्हणजे त्यांना कळलं असणार. आता काय करायचं आपण? आता आपल्याला पकडणार. आता काही खरं नाही. बॉस तुझा आवाज ऐकू जाईल त्यांना. सायली अगं काय करायचं आता आपण? हॅलो, मी म्हटलं होतं. हा सर बोला. सर ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, मी एक वेगळा जॉब जॉईन केला. हो, मग मी उद्यापासून तिकडे जॉईन होणार आहे. तर तसं व्हेरिफिकेशन नाही झालं तरी काही हरकत नसेल माझ्या मते. नाही म्हणजे पण तुम्ही म्हणत असाल तर मी येऊन जाईन. ठीक आहे सर, थँक्यू. सायली काय म्हणाले ते? ते पकडायला येतात का आपल्याला? आपल्याला घेऊन जाणार का? तो फोन माझ्यासाठी होता. म्हणजे ज्या कंपनीने मला जॉब ऑफर केलाय ना, त्यांनी रुटीन प्रोसिजर म्हणून हे व्हेरिफिकेशन करायला सांगितलं होतं पोलिसांना. सायली मग तू त्यांना खोटं का सांगितलंस की तुझ्याकडे ऑलरेडी जॉब आहे म्हणून? मग काय सांगायचं होतं मी? पोलीस स्टेशनला बोलवत होते ते, आणि मला नाही जायचंय पोलीस स्टेशनला. तिकडे गेल्यावर ते 100 प्रश्न विचारणार, माझी तारांबळ उडणार. नकोच ते. नाही, माझ्या जॉबसाठी मला आपल्या सगळ्यांचं आयुष्य रिस्क मध्ये नाही टाकायचंय. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेयरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स. सायली पण व्हेरिफिकेशन नाही झालं, मग आता जॉबचं काय? सोड, मिळेल दुसरा कुठला तरी जॉब. याला काय अर्थ आहे यार? आपण किती प्रयत्न केला तरी हे प्रकरण काही आपली पाठ सोडतच नाहीये. म्हणूनच कदाचित परी पण कायमची लातूरला निघाली. परी पण ना, जायचंय तर अख्ख्या जगाला सांगायची काय गरज आहे मी चालले म्हणून.
जे सांगता सांगता जे घडलंय ते बोलून नाही बसली म्हणजे मिळवलं. हॅलो हॅलो दौलू, सम्राट बोलतोय. ऐक ना जरा, तू येतोस का मला भेटायला हॉस्टेलवर? अरे आलो असतो, पण आपल्याला आता रुचिराला आणायला जायचं स्टेशनवर. हा मग जा ना, पण असं हॉस्टेलवरून येऊन जा ना, 5 मिनिटं भेटून जा मला. अरे असं कसं येऊन जाऊ समरू भाई, आधीच ती 2 आठवड्यांनी भेटते आपल्याला, तुला माहितीये. जर आपल्या इमोशन्सचा पण विचार कर. आधी तिच्या आठवणीत आपला देवदास व्हायची पाळी आलेली आहे, त्यात आपण दारू पण पित नाही. ठीक आहे, बरोबर, जा जा तू जा, तिलाच घ्यायला जा. जा जा. आता कसं लॉजिकल बोलला भाई तू. दिल का मामला है रे, जरा समझ के लो. समझ के लो. हॅलो हॅलो, याला काय आलं? फक्त रुचिरा रुचिरा रुचिरा, मित्रापेक्षा ना मैत्रीणच महत्वाची झाली याला. काय फायदा अशा मित्रांचा? एक डोकं नाही म्हणतो, हा वेळ नाही म्हणतो, फक्त रुचिरा रुचिरा करत असतो. अरे पण जाऊयात नाही तू. थांब ना जरा, कोण आले ते कळू द्या. गप्पा बस, तो जायला आवाज करू नको, फक्त गप्पा बसून राहतो. बरं ठीक आहे. शांत बस, तोंड बंद कर, तुझं तोंड बंद कर. काय नाही होणार. सम्राट, तू इथे काय करतोयस? हाच प्रश्न मी तुला पण विचारू शकतो. तू इकडं काय करतोयस? हा, आणि ही कोण आहे? ही बाहेर ये, बाहेर ये, दोघं बाहेर ये. येतो ना. ये बाहेर, बाहेर बाहेर ये. या दोघे इकडे ये, तू पण ये. ही कोण? ही 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 माझी गर्लफ्रेंड आहे, होणारी सोनाली. सोना. हा, ही तुझी गर्लफ्रेंड आहे? तुला काय लाज लज्जा काय हाय की नाही? आताच एक सोडून गेली ना तुला. काय काय म्हणाला हा? आताच एक सोडून गेली? ए, तू तर म्हणाला होतास मी तुझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहे. हो हो सोना, तूच पहिली आहेस. याच्यावर का विश्वास ठेवतेस? अगं हा भंगच करतोय, गंमत करतोय, हो ना सम्राट? ए, गंमत करायला तू काय माझा मामा लागून गेलास का? मी तुझा मामा नाही, ह्याचा मित्र म्हणून बोलतोय, आणि भल्याच बोलतोय. एक तर तुम्ही प्रेमात पडलेली माणसं प्रेमासाठी मैत्रीला विसरता. अरे भाई, आपण कधी प्रेमासाठी तुला विसरलो? हो म्हणजे आम्ही आत्ताच भेटलो, आत्ताच आमचं जुळतंय, म्हणजे आताच हा विचारतोय मला. हो ना, मग त्यापेक्षा घरी जाऊन करा ना लग्नाची बोलणी. इथे कशाला करताय कॉलेजची आणि हॉस्टेलची बदनामी? अरे सम्राट, बदनामी व्हायला आधी कोणाला कळलं तरी पाहिजे. आणि या कोपऱ्यामध्ये कोण येणार आहे म्हणून तिला कोपच्यात घेऊन आलोय. कोण येतं इथे मारायला? अच्छा, इथे कोण पण नाही ना तुला बघायला? हा, रेक्टर साहेब आला बा. अरे अरे, हे बघा सर, सर हे बघा काय करताय. सम्राट सम्राट सम्राट, तुझ्या हात जोडतो, कॉलेजमध्ये वाट लागेल. सम्राट कोण बघा. मुलीला चिडतास? लाज नाही वाटत? अरे सोना, खड्ड्यात गेली सोना. अगं सोना, अरे सम्राट कधी नव्हे ते चांगली गर्लफ्रेंड मिळणार होती मला. काय माझ्या जीवावर उठलाय तुम्ही? सोना, अरे सोना. सम्राट, काय चाललंय? काय वेडेपणा होता? कुठं काय? हे बघ सम्राट, मी सगळं बघितलं. तू कशाला पळवून लावलंस त्यांना? त्यांनी काय तुझं घोडं मारलं होतं? म्हणजे असं बॉईज हॉस्टेलमध्ये कोण बसतं का मुलीला घेऊन रात्रीचं, ते पण काय झालं असतं म्हणजे? अरे सम्राट, पण तो त्या दोघांचा प्रश्न आहे ना, ते दोघं बघून घेतील. तू कशाला सगळीकडे बोंबाबोंब करतोयस? आणि मागे जेव्हा तू लिफ्ट मध्ये अडकला होतास तेव्हा आम्ही पण सगळीकडे अशी बोंबाबोंब केली असती तर चालला असता का तुला? चालला असता का? अरे मग करायची ना. मी थांबवलं होतं का तुम्हाला? सम्राट, मूर्खासारखं बोलू नकोस. अरे कुणाला हटकण्यापूर्वी ना निदान एकदा तरी समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करायचा असतो रे. बघा, वा, मस्त मस्त. आता तर मला मन पण नाही. आधी डोकं नव्हतं, आता मला मन नाहीये. मन नाहीये ना मला, मनच नाहीये मला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा, प्रॉब्लेम काय?
अरे मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तू फक्त चिडतोयस. आणि तुला एवढी हौस आहे ना चिडण्याची, दुनियेवर रागराग करण्याची, तर तू चिड, फक्त चिड. पण नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे मी तुला परत कधीही अडवणार नाही. अरे जा रे जा. हा? मी नव्हतो बोललो तुला मला समजवायला म्हणून. हाला मोठा शहाणा. बघा तेव्हा माझीच घेत असतो शाळा. टळला टळला धोका टळला, प्रॉब्लेम सुटला, राडा मिटला. चॅम काय चाललंय तुझं? परी लातूरला चाललीये म्हणून तिच्या कवितेचा बॅकलॉग तू भरून काढायचं ठरवलंयस का? परी चाललीये. कोण म्हंटल परी चाललीये? म्हणजे तिचं जाणं कॅन्सल झालं? तिचं जाणं नाही, तिच्या ट्रेनचं जाणं कॅन्सल झालंय. अगं 2 दिवस मोटरमन संपावर आहेत. काय? तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे. काल आपण रुचिराला आणायला स्टेशनवर गेलो होतो, तेव्हा आपल्याला कळलं ट्रेनच आली नाही ना तिची. पण इट्स नॉट गुड. म्हणजे ट्रेन बंद ही काही खुश होण्यासारखी गोष्ट नाहीये चॅम्प. लोकांची किती गैरसोय होईल आता. काय करणार आता मनवा, केला आता त्यांनी. पण ते सोड, त्या निमित्ताने का होईना परी 2 दिवस इथे थांबते ते बघ. अगं आपल्याकडे 2 दिवस आहेत परी आणि सम्राटचं भांडण मिटवायला. हो, आणि ते झालं की सम्राट आणि नीरवचं भांडण मिटवायचंय आपल्याला. का? आता त्यांच्यात काय झालं? एक्झॅक्टली काय झालं माहित नाही. नीरव म्हणाला की नंतर सांगतो. पण दोघांच्यात काहीतरी मेजर वाजलंय का? ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. आपण एक एक करून प्रॉब्लेम मिटवूया. एकत्र एक एक करून राडा मिटवू. काय काय कुठला राडा मिटवताय? जो झालाय तो राडा मिटवा जमलं तर. मिटवा म्हणजे काय? तू पण हेल्प कर आपल्याला. छे, मी चालले लातूरला. हो अगं, पण प्लॅटफॉर्मवर ट्रेन तर आली पाहिजे ना. 2 दिवस संपाय मोटरमनचा. पण मी ट्रेनने नाही, प्लेनने जाते. काय? कालच कळलं मला संपाबद्दल, म्हणून मग मी लगेच प्लेनचं तिकीट बुक करून टाकलं. आता निघीन थोड्या वेळ. म्हटलं शेवटचं एकदा आपल्या कॅन्टीन मधला समोसा खाऊन जावं, तेवढीच जरा एक आठवण. जाते मी, बाय. देव पण काय काय परीक्षा घेतोय ना आता. मला काय विचारतोयस? तूच काहीतरी कर. असं काहीतरी कर ना की हा समोसा तिच्या आयुष्यातला शेवटचा समोसा होणार नाही. ठीक आहे. चक्र्या, जरा मला तू चार्जर देतोस का प्लीज? काय? चार्जर. नाही, त्याच्यानंतर काय म्हणालास? प्लीज. तू मला प्लीज म्हणालास? इट्स रिअली प्लीजिंग. देतो. काय रे, एडिटिंग का? हो, परेरा सरांनी एक शॉर्ट फिल्म दिली ना एडिट करायला, तीच करतोय. मस्त आहे. काय बोलतो? बघायची तुला? बघ ना, तेवढाच जरा मला पण फीडबॅक मिळाला असता. काय? माझा फीडबॅक तुला? नाही म्हणजे तुला वेळ असेल तर ऑब्व्हियसली, तसं काही कंपल्शन नाही आहे. म्हणजे तसा मला वेळ नाहीये, पण तसा बराच वेळ आहे. बघू. हेडफोन्स घे ना. माझ्याकडे नाहीये तरी आता. बघ कुणाकडे आहेत का. सम्राटकडे असतील. मग विचार ना त्याला. सम्राट,
हेडफोन्स आहेत का तुझ्याकडे? हेड नसलेल्या माणसाकडे कुठून येणार आहेत हेडफोन्स? वा वा, रिअली गुड वन, गुड. जोक नव्हता, सिरियसली बोलतोय मी. सिरियसली बोलण्यापेक्षा समोरच्याचं बोलणं सिरियसली घेतलं तर किती बरं होईल ना. अपमान कोण गमतीत घेतच नाही, सिरियसलीच घेतात. ए काय, एक मिनिट, मी कधी केलाय तुझा अपमान? का माझ्या अकलेचा उद्धार केलाय तो का माझा सत्कारच केलाय का? मी तुझा उद्धार नाही केलाय, मी फक्त तुला जाणीव करून दिली आहे. कसली? मी माठ आहे त्याची? हा, एकतर पराक्रम स्वतः गाजवायचे आणि दुनियेला अक्कल शिकवायची. बरं ठीक आहे, मी शिकवतो अक्कल. काय म्हणणे तुझं? हा, मग दुनियेला शिकवला, मला कशाला शिकवतोय? नाही, ज्याला गरज आहे ना त्यालाच शिकवणार ना, दुनियेला कशाला शिकवू? मला तुमच्या अकलेची गरज नाही. हा, गावाला होतो तेव्हा तुमची अक्कल होती का? तरी मैदानाला गाजवली येत ना मी. मग एक काम कर, गावाला जा आणि आयुष्यभर ना कबड्डीच खेळत बस. हा, खेळ आयुष्यभर ना कबड्डीच खेळ. तसंही कबड्डीत धक्का मारल्यानंतर पॉइंट मिळवतो माणूस नाही. अरे अरे अरे, हे काय झाले बरे? नात्याच्या मखमली शालीला असे ठिगळ कसे पडले? आता उत्सुकतेचे बोट घालून याचे भगदाड करायलाच हवे. परी अगं असं काय करते? ऐक ना परी, प्लीज थांब ना. ऐकता ऐक ना परी यार, प्लीज. मनवा, मी कोणाचंही ऐकणार नाहीये. परी तुला कळत कसं नाहीये? तुझ्या एकटीच्या जाण्याने उरलेल्या 6 जणांचा कॉन्फिडन्स हले. एक कॉन्फिडन्स वगैरे हालत नाही. काय बोलतेस तू? परी आज तू गेलीस तर उद्या रेणुका जाईल, परवा सम्राट जाईल. जाऊ दे सम्राटला, मला काय करायचं त्याच्याशी? परी अगं, राजे असं युद्ध हरल्यासारखं का उभ्यात? श्याम कुठे होतास तू? ती परी एअरपोर्टला जायला निघालीये. अरे टेन्शन घेऊ नको, आपण सगळी व्यवस्था केलीये. कसली व्यवस्था? अरे ती बसनी जात नाहीये, रस्त्यात बस अडवून थांबवायला. एअरपोर्टला जाते ती. एअरपोर्ट? अगं एअरपोर्ट दूर राहिलं, कॉलेजच्या गेटच्या बाहेर पण पडू शकणार नाही ती. म्हणजे काय केलंस तू? आपला जुगार सांगून नाही कळत, बघून कळतो. चल. अरे काय आहे? अरे कोण? काय आहे? काय गे गेली नास तुला तुला? कशी जाऊ? गेटला लॉक आहे आणि तो वॉचमन कुठेतरी गायब झालाय. असं कसं? यावेळी कुठे गेला तो? खायला गेलाय म्हणे कुठेतरी. अरे पण खायला त्यांना कुठे लॉक लावून जातं का गेटला? आता मी कशी जाऊ? माझी फ्लाईट मिस होईल. टेन्शन घेऊ नको, काही उडी मारून जाणार बघ. मला नाही मारायच्या कुठल्या उड्या. प्रिन्सिपल सरांना सांगते ना. नको नको. म्हणजे सांगायला काही हरकत नाहीये. मग सांगते ना. मग नाही पण त्यांनी तुलाच विचारलं की तू लातूरला का चाललीस तर? वरून अर्ज मागितला किंवा घरी फोन लावायला लावला तर? तेच ना, तेच ते. त्यापेक्षाही लफडीत नको आपल्याला. ऐक माझं, तू एक काम कर, तू सरळ तिकीट कॅन्सल कर, तेवढेच पैसे परत मिळतील. काय? मला जायचंय. परी पण आता गेटच बंद आहे तर तू तरी काय करणार ना? आणि त्यात तू फ्लाईट बुक केलीयस. बस असती तर कसं आपण फोन करून थांबवली असती ना, पण फ्लाईट कशी थांबवणार? यार आजच व्हायचं होतं सगळं. बघ बघ, विचार कर, सोचो समजो. क्या क्या काय? देवच सांगतोय तुला की तू इथून नको जाऊस. अगं देवानेच हा योगायोग जुळवून आणलाय. योगायोग देवाने नाही, या लालबागच्या भूताने घडवून आणलाय. ते मॅडम बोलला प्रिन्सिपल कडे जाणार. सॉरी. काय? मॅडम बोलला प्रिन्सिपल कडे जाणार. सॉरी. अरे सॉरी याला काय म्हणताय तुम्ही?
उलट या सगळ्यांना सॉरी म्हणा आणि गेट उघडा आता. हा उघडतो. कधीपासून थांबली आहेत बिचारी. मी काय नाही केलं होतं. मला अगा खोटारडा हा. अगं यांच्यावर काय विश्वास ठेवते. अगं हा खोटारडा हा. सरांचा ऐकतो तो. अगं मला नाही माहिती. हे मी का वागलास तू मुद्दाम असं? आणि तुम्ही का थांबवताय मला नाही राहायचं इथे. परी अगं मग नको राहूस. तू जा, तू खरंच जा. आणि याच्याकडे तर अजिबात लक्ष देऊ नकोस. त्याला नाही कळणार तुला का जायचंय ते. आता सायली काहीतरी ओढणार आणि परी कशी मागे फिरणार. काय झालं, का उभी आहेस आता अशी? त्याच्याकडे काय बघतेस परी? जा तू, खरंच जा. नाहीतरी आपण कितीही काही केलं ना तरी हे रोहित प्रकरण काही आपला पिच्छा सोडणार नाहीये. मग इथे असं घाबरून घुसमटून जगण्यापेक्षा गावात सेफ राहशील तू. जा. जाते. आता बघ सायलीचा मास्टर स्ट्रोक. चलो